हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो समर सुरू झाला आहे आणि समरमध्ये सर्वात जास्त कॅन्सर पेशंट म्हणून मला त्रास होतो. कारण ट्रीटमेंटमुळे ऑलरेडी खूप शरीरातली हीट वाढलेली असते आणि हे बाहेरचं टेम्परेचर वाढल्यामुळे खूप जास्त त्रास होतो. अल्सरेशन, माउथ अल्सरेशन, नंतर म्हणजे रोज बॉडीमध्ये असं टेम्परेचर आल्यासारखं असं फील होतं. तर बेसिकली काय झालं आहे, की मला जेव्हा माझी कॅन्सर ट्रीटमेंट झाली तो जो समर होता तो मला खूप भारी गेला. आता रिकव्हरी आणि माझं डाएट चेंजेस, माझे लाईफस्टाईल चेंजेस ह्याच्यामुळे आता मला खूप जास्त रिलीफ आहे. पण तरीही सीझन वाईजमध्ये मला डाएट चेंजेस करावे लागतात आणि ते मी करत असते. बेसिकली मी आता काय सुरू केलेलं आहे, मी जे हळदीचं रेग्युलर पाणी घेत होते मॉर्निंगला, ते मी आता स्किप केलं आहे. कारण हळद गरम असते आणि आता उकळतं आहे अक्षरशः. तर हळद बंद केली आहे. मी त्याऐवजी पुदिन्याचा ज्यूस घेते मॉर्निंगला एम्प्टी स्टमक. त्यानंतर सिया सीड्स मी आता माझ्या डाएटमध्ये ॲड केलेले आहे. सिया सीड मी रोज घेते विथ ड्रायफ्रूट्स, बदाम सोडून. सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चेंजेस मी केलेले आहेत. सेकंड थिंग, जेव्हा पण मी कुठे बाहेर जाते आणि ट्रॅव्हलिंग करते, इनफॅक्ट मी क्लिनिकमध्ये पण जाते, तर 5-10 मिनटाचं अंतर आहे घर आणि क्लिनिक, तरी मी सनग्लासेस आणि कॅप मला यूज करावी लागते. कारण जो माझा डोळा आहे तो थोडा ओपन राहतो, त्याच्यामुळे ड्रायनेस त्याच्यामध्ये येतो आणि खूप जास्त मला त्या डोळ्याचा मग उन्हाळ्यात त्रास होतो आणि कॅपही विअर करावी लागते. कारण मी असं डोळा माझा सूर्यप्रकाशात मी बघूही शकत नाही, इतका त्रास मला होतो. तर डोळ्याचं प्रोटेक्शन म्हणून मला सनग्लासेस कंपल्सरी असतात. आणि सनग्लासेस यूज करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, की सनग्लासेस नेहमी ब्रँडेड, चांगल्या कंपनीचे, उत्कृष्ट दर्जाचे असायला हवेत. आपण काय करतो ना, स्टाईलच्या नादामध्ये वेगवेगळे सनग्लासेस, वेगवेगळ्या कलरचे सनग्लासेस लोकल घेतो आणि तो आपल्या डोळ्यावर कुठेतरी इम्पॅक्ट होतो, डोळ्यांवर तर त्याचा ताण पडतो. तर एकच वापरा, पण तो चांगला कंपनीचा, अफोर्डेबल तुम्हाला असेल असा आपण उत्कृष्ट दर्जाचा सनग्लासेस नेहमी वापरला पाहिजे. आणि हायड्रेशन मेंटेन करणंही माझ्यासाठी खूप गरजेचं असतं, की पाणी भरपूर पिलं गेलं पाहिजे ज्युसेस फॉर्ममध्ये. आणि आणि एरेटेड ज्युसेस, आय एम नॉट टेकिंग एनी पॅक्ड ज्युसेस किंवा कुठलंच मी कोल्ड्रिंक्स मी घेत नाही. घ्यायचंच झालं तर लिंबू सरबत, ते पण साखर न घालता फक्त मीठ, काळं मीठ घालून मी ते घेते. साखर मी स्किप करते. मी मोस्टली कुठे जातच नाही आणि फक्त माझं ट्रॅव्हलिंग होतं ते कॉलेज ला आणि फिजिओथेरपीला. तर त्यामुळे बाहेरचं खाणं मी खूप टाळते आणि उन्हाळा लागला की आपलं सर्वात जास्त कल असतो तो बाहेरचं लस्सी, नंतर कोल्ड्रिंक्स ह्याच्याकडे. तर ते मोस्टली अव्हॉइड करायला पाहिजे आणि मुलांनाही त्या सवयी लावायला नको. तर ह्या छोट्या-छोट्या चेंजेस आपण जर आपल्या लाईफमध्ये केले तर आपल्याला खूप छान त्याचे रिझल्ट्स मिळतात आणि आपण हेल्दी लाईफस्टाईल नेहमीसाठी ती कंटिन्यू करू शकतो. तर समरमध्ये ह्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी आणि स्वतःला म्हणजे मी पेशंट म्हणूनच ते नॉर्मल सगळ्याच लोकांनी ही नॉर्मल काळजी असते ती घ्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट असं आहे, की मला सूर्यप्रकाशात जायला फार डॉक्टरांनी अवॉइड करायला सांगितलं आणि मला त्रासही होतो. कारण चेहऱ्याचं आहे आणि मला ते तोंडाला बांधून वगैरे अजिबात जमत नाही. मी कधीही ते स्कार्फ तोंडाला बांधायची मला सवय नाही आहे. मला गुदमरल्यासारखं होतं. तर त्यामुळे मी शक्यतोपर्यंत समर सीझनमध्ये फिरणंच कुठे अव्हॉइड करते. कुठे जाणं अव्हॉइड करते. इव्हन मी माझं क्लिनिकचं टायमिंग पण आता लवकर 11:30लाच मॉर्निंगला घरी येऊन जाते. कारण आता 10लाच ऊन होतं. त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर घरी येते. संध्याकाळी पण मी उशिरा जाते. तर सूर्यप्रकाश अव्हॉइड करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे पेशंट म्हणून. आणि कारण डायरेक्ट तो चेहऱ्याकडे, इथे माझं जे ऑपरेटिव्ह साईट आहे, माझी जी कॅन्सरची साईट होती, तिथे ते सूर्यप्रकाशाचा इम्पॅक्ट होऊ नये असं मला नेहमी वाटतं. कारण टॅनिंग आता कुठे माझं चेहऱ्याचं टॅनिंग सगळं गेलेलं आहे. खूप काळवटपणा हा सगळा इथे आलेला होता आणि आता कुठे स्किन माझी नॉर्मल झालेली आहे. जो माझा नॅचरल कलर होता तो, स्किन टोन होता तो. तर त्याच्यामुळे मी उन्हामध्ये जाणं अव्हॉइड करते आणि सगळ्याच पेशंटनी उन्हामध्ये जाणं अव्हॉइड करायला हवं.
सो बेसिकली सोपेचं पाणी, सोप थंड असते तर सोपेचं पाणी, कांदा, ॲक्च्युली कांदा पण खूप जास्त तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करते. तर झोपताना रात्री तुम्ही हाताला पायाला जर कांदा लावला तर तुमची उष्णता जी आहे शरीरातली ती शोषून घेतो कांदा आणि तुम्हाला थंड फील करतो. आणि नंतर पुदिना पण तुम्ही नेहमी जेवणात आणि ज्यूस फॉर्ममध्ये तुमच्या असायला पाहिजे उन्हाळ्याचा. आणि हे बाहेरचं कोल्ड्रिंक्स न घेता नॉर्मल लिंबू सरबत आपल्या घरचं केव्हाही घ्या, कधीही घ्या, कितीही घ्या, ते कधीही चांगलंच असतं. तर बाहेरचं जेवढं अवॉइड केल्या जातील तुम्हाला कोल्ड्रिंक्स तेवढं तुम्ही बाहेरचं अवॉइड करा आणि घरीच छान होममेड पदार्थ तुम्ही उन्हाळ्यात घ्या. थँक यू सो मच.